नागपुरात आज मारबत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोला, लहान मुलांचा जो पोळा असतो त्या दिवशी नागपुरात मारबत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि जवळपास 145 वर्षांची परंपरा आहे। सध्या आम्ही पिवळ्या मारबतीच्या देवस्थानासमोर जागनाथ बुधवारी परिसरात आहोत आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की पिवळ्या मारबतीची एक भव्य प्रतिमा जी आहे ती लोकांनी तयार केली आहे आणि थोड्या वेळानंतर रीतसर पूजा केल्यानंतर मिरवणूक काढली जाणार आहे। 1885 पासून पिवळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती काढली जात आहे, तर 1881 पासून काळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती नागपुरात काढली जाते। इंग्रजांच्या विरोधात लोकांना एकत्रित आणण्यासाठी, विविध मुद्द्यांवर लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी पिवळ्या मारबतीची परंपरा जी आहे ती स्थानिक तेली समाजाने सुरू केली होती आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, रोगराई आहे, ती सर्व या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून नष्ट होते अशी लोकांची भावना आहे। आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की सकाळपासूनच लोक या पिवळ्या मारबतीचं दर्शन घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर येत आहे। लोकांना असं वाटतंय की पिवळ्या मारबतीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या जीवनातील जे काही अनिष्ट आहे, रोगराई आहे ते दूर होतात आणि लोक खास करून लहान मुलांना या पिवळ्या मारबतीच्या दर्शनासाठी खास आणतात आणि मुलांचा आयुष्य जो आहे तो या माध्यमातून चांगला राहतो असा लोकांचा समज आहे। आणि त्यामुळेच आज मोठ्या उत्साहाने पिवळ्या मारबतीची आणि काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाईल। मस्कासात परिसरातून काळी मारबत जी आहे तिची मिरवणूक काढली जाते। जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते आणि नेहरू चौक परिसरामध्ये दोन्ही मिरवणूक एकत्रित येतात। हजारोंच्या संख्येने नागपूरकर या मिरवणुकीच्या दर्शनासाठी येतात आणि सकाळपासूनच पिवळ्या मारबतीच्या देवस्थानासमोर म्हणजेच जागनाथ बुधवारी परिसरामध्ये लोकांची गर्दी जी आहे ती आलेली आहे आणि मोठ्या उत्साहात नागपुरात मारबत उत्सव जो आहे तो आज साजरा केला जाणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।